तुळजा, अगं प्रसाद जवळ कोण आहे? अरे राजू आहे, ती थांबली तिथे. तुळजा, खरं खरं सांग, माझ्या प्रसादच्या जीवाला काही धोका नाही ना ग? ताई हे बघा, रिपोर्ट्स बघून तरी काळजी करण्यासारखं काही वाटत नाहीये. हा ताप आहे, तो जर डोक्यात गेला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. पण तुम्ही काळजी करू नका, असं काही होणार नाही. विश्वास ठेवा. हे देवा, माझ्या प्रसादला वाचव. त्याचा जीव वाचावा म्हणून मी काय करू सांग? माझ्या लेकराचा जीव वाचव देवा, माझ्या लेकराचा जीव वाचव. हवं तर मी सत्यनारायणची पूजा घालते. बरोबर आहे तुमचं. आपण सगळेजण प्रसादचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतोय खरं, पण देवाची पण साथ पाहिजे ना. ताई, आपण सत्यनारायणची पूजा घालूया. देव त्याच्या पाठीशी असला ना, त्याचं कोणीच काही बिघडवू शकणार नाही आणि तो लवकर बरा होईल. सूर्या, तू खरंच माझ्या प्रसादसाठी सत्यनारायणची पूजा घालशील? ताई, तुमची इच्छा आहे ना, मग घालूया पूजा. पण आम्ही तर या घरची बी नाही. हे बघत रे, या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला आम्ही आपलं मानतो. त्याला कधीच आम्ही परक समजत नाही. त्यामुळे हे घर तुमचं आहे असं समजा. जोपर्यंत मी आहे ना, तुम्हाला कोणालाच घाबरायची गरज नाही. मी भटजींना विचारतो, त्यानुसार आपण पूजा घालूया. आणि नका काळजी करू, हे संकट लवकरात लवकर टळून जाईल. काय ग, काय फरक पडलाय का? नाही अजून. बरं, तुम्ही दोघी इथं थांबत असाल तर थांबा. फक्त ते सलाईन संपलं ना की मला हाक मारा, येते मी. हो राजू, सूर्यानं प्रार्थना करायला सांगितली प्रसादसाठी. तो पूजा बी ठेवणार आहे. लवकरच फरक पडेल प्रसाद मध्ये. चालते, येते मी. लय गुणाची पोरगी आहे बघा. प्रत्येक गोष्ट न्यायून घ्यायची सवय आहे आणि त्यामुळे सतत दुसऱ्याचा विचार करत असते बघा. खरं आहे तुमचं. माझी राजू शाळा नाही शिकली, पण जगाच्या शाळेचा लई अनुभव घेतलाय तिनं. गोष्ट कुठली बी असू दे, मागं हटत नाही. स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेते आणि पुढवून समद करते. माझ्या माघारी पण अख्खं घर तिनंच सांभाळलं. ज्याच्या घरी जाईल ना, त्या घराचं सोनं करेल बघा. माझ्या राजूला शिकता नाही आलं, पण शेवटी माणूस कसा आहे त्यावर त्याचं शिक्षण ठरतं असं म्हणतात ना. काय काय माणसं इतकी बुकं शिकतात, पण शेवटी हुकलेलीच असतात. पण माझी राजू एक नंबरी सोनं आहे. लई हुशार आहे पोरगी. वाह आजी साहेब, आज नाश्ता बाहेर? बरं वाटतंय बाहेर. तशी पावसाने बी उघडीप दिली या. आज बाहेरच बसूया. काय काय आलं? आजे, तो सूर्या. अरे एवढे सकाळी सकाळी त्याचं नाव कशापै घ्यायला लागलाय? जेवणात खडा यावा तसं. अगं तो खडाच आहे, अन्नातला खडा. अरे काय झालं, स्पष्ट सांगशील का? अगं तो सूर्या त्या येड्या प्रसादाला त्याच्या घरी घेऊन गेलाय.
तर मग जाऊ दे की घेऊन. शशिकांतराव, तुम्ही आमदार आहात. अशा छोट्याशा गोष्टीला घाबरून कसं चालेल हो? हा? आणि घेऊन गेला तर काय होईल? अहो, त्या प्रसादला 2-4 शब्द देखील नीट बोलता येत नाही. त्याला कसं पाहिजे घाबरायचं? हा? अगं आजी, त्या येड्याला अगदीच काय बी बोलता येत नाही असं बी नाही ना. ते बियाणं जर त्या सूर्याला काय बोललं तर आमची वाट लागायची. आणि तो सूर्या, त्याला तर आजकाल संधीच पाहिजे एखाद्याला न्याय मिळून द्यायची. शशिकांतराव, त्या प्रसादला घाबरावं असं आम्हासनी काय वाटत नाही बघा. पण ओझं जर लईच जड होत असेल ना तर सरळ उतरवून टाकावं बघा. उगाच मान मोडून घेऊ नये. तो प्रसाद जर लई डोईजड होतोय असं वाटत असेल ना, विषय संपून टाकायचा. आजी, अरे, त्यात नवल काय वाटायचंय? हा? ओके, पहिल्यांदाच करतोय वय आपण. हा, संपून टाकायचा म्हणजे त्याला मारून टाकायचं असं म्हणते हो मी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर त्याला मारून टाकत असाल ना तर खबरदारी घ्यायची चांगलीच. कसं वाटतं आता तुम्हाला? ठीक आहे, पण मागच्या वेळी दिलेल्या गोळ्यानी अंगदुखी काही राहिली नाही बघ. हो, मी पेन किलर दिले नव्हते, फक्त अँटीबायोटिक्स दिलेले. त्याने हळूहळू बरं वाटेल तुम्हाला. पण हो, 2 वेळचं नीट जेवत जा आणि जास्तीची कामं अंगावरती आता घ्यायची नाही. दादा, काय झालं? लक्ष कुठे आहे तुमचं? आहे की लक्ष? मॅडम, एक विचारू का? हो, बोला. ह्यो प्रसादच आहे ना हो? का हो? काय नाही, पण सांगा की मॅडम, प्रसाद सरनोबतच नाही ना? हे बघा, मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर कधीही त्याचा पेशंट कोण आहे आणि काय करतो हे विचारत नाही. तो फक्त त्याच्यावर उपचार करतो. मी एवढ्यासाठीच म्हणत होतो, गावात अफवा पसरली ह्याच्याबद्दल. तो शशिकांत सरनोबत ह्याच्या जीवावरती उठलाय. आमच्या रिक्षा स्टँडच्या लोकांमध्ये ही चर्चा होती. मी ऐकलं असं शशिकांत सरनोबत सोडणार नाही ह्याला. तुम्ही या गोळ्या घ्या. 2 वेळचं नीट व्यवस्थित जेवायचं आणि जास्तीची कामं अंगावर घ्यायची नाही. आणि इथून पुढे 4 दिवस नारळ पाणी घेत चला. काळजी घ्या तुम्ही. या आता.